नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण पिक अ पाईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत कोणतं मोठं द्वार तुमच्यासाठी खुलं होत आहे. इथे तुमच्यासाठी 3 पाईल्स ठेवणार आहे आणि त्यापैकी तुम्हाला एक पाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचंय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्याकरिता पाईल्सची टाइम स्टॅम्प सुद्धा दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या पाईलवर सहजपणे जाऊ शकता, तुमचं रीडिंग ऐकू शकता. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊया, 3 पाईल्स बनवून घेऊया आणि त्यानंतर प्रत्येक पाईलचं रीडिंग ऐकूया. पाईल नंबर 1. तुम्ही जर 5 ऑफ वँडच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. इथे आपण पाहतोय या रीडिंगद्वारे कोणतं मोठं द्वार तुमच्यासाठी खुलं होत आहे. ह्या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे 5 ऑफ वँड. ते आपण इथे ठेवूया आणि पाहूया बाकीची कार्ड्स काय म्हणतायत. क्वीन ऑफ कप, क्वीन ऑफ सॉर्ड, सेवन ऑफ पेंटॅकल, पेज ऑफ कप आणि 9 ऑफ सॉर्ड. त्याच्या खाली ओशोचं कार्ड एक्झॉशन, चेंज, कंप्लीशन, कॉम्प्रोमाइज, द फूल. टी लिफच्या जी कार्ड्स आहेत ती आपण नंतर पाहू. काहीतरी तुम्हाला उत्तर मिळतंय, कशाचं तरी सोल्युशन तुम्हाला मिळतंय आणि त्यामुळे एक चक्र पूर्ण होतंय. खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळतंय किंवा ज्याची वाट पाहत होता ते तुम्हाला प्राप्त होत आहे आणि हे जे द्वार तुमच्यासाठी खुलं होत आहे ते काय देणार आहे तुम्हाला, तर हे जे उत्तर तुम्हाला आधी मिळत नव्हतं, ज्या प्रश्नांची उत्तरं किंवा ज्या गोष्टींमध्ये मार्ग आधी मिळत नव्हता तर तिथे आता तुम्हाला मार्ग मिळणार आहे. द्वार खुलं होत आहे म्हणजे तुम्हाला संधी मिळणार आहे. ब्रह्मांड तुम्हाला संधी देत आहे. जिथे तुम्ही बीज पेरलेलं आहे. हे कार्ड काय सांगतंय की तुम्ही आधी खूप मेहनत घेतलेली आहे. शेतकऱ्याने बियाणं पेरावं त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कामामध्ये छोटे छोटे प्रयत्न करून अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या बाबतीत तुम्हाला रिझल्ट्स हवे आहेत. त्याची तुम्ही वाट पाहत आहात तर त्या बाबतीत तुम्हाला काही ना काही संधी ब्रह्मांड देणार आहे आणि म्हणूनच इथे कम्प्लिशनचं कार्ड आलेलं आहे. शिवाय चेंजचं कार्ड आहे. क्वीन ऑफ सॉर्ड्सचं हे कार्ड काय सांगतंय की तुम्हाला स्पष्टता येणार आहे. तुम्ही नेमकं काय करायला हवं, कोणत्या दिशेला जायला हवं आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि तुम्ही ऍक्शन घेताना दिसत आहात.
कशाच्या बाबतीत ऍक्शन, तर जे तुम्ही आधी काम केलेलं आहे त्याच्या बाबतीत पुढे काय करायचं हे तुम्हाला आता कळतंय. क्वीन ऑफ कपचं कार्ड आणि त्याच्या खाली एक्झॉशनचं हे कार्ड आहे. तर जिथे कुठे तुम्ही नकारात्मक होता, तुम्हाला असं बंदिस्त वाटत होतं, चौकटीत अडकल्यासारखं जे वाटत होतं, तर त्या 9 ऑफ वँडच्या ऊर्जेमधनं तुम्ही बाहेर पडत आहात. क्वीन ऑफ कपच्या ऊर्जेमध्ये येत आहात. अनेकांना तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही देत आहात, शेअर करत आहात. देवदूताप्रमाणे तुम्ही इतरांना मदत करताना दिसत आहात. याचाच अर्थ ब्रह्मांड तुम्हाला ती बुद्धी, ती शक्ती देत आहे, जेणेकरून तुम्ही सकारात्मक राहून इतरांना मदत कराल. देवदूताप्रमाणे कार्य करण्यासाठी आपल्याकडे जी समृद्धी आहे ती इतरांना देण्यासाठी मनाची जी तयारी लागते ती तुमची आता होत आहे. इथे तुम्ही फार नकारात्मक होतात, स्वतःच्या बाबतीत जास्त विचार करायचा आणि दुःखी कष्टी असे तुम्ही होतात. तर त्या तुमच्या नकारात्मक ऊर्जेमधनं तुम्ही बाहेर पडत आहात. पेज ऑफ कपचं हे कार्ड कॉम्प्रोमाइजचं कार्ड. तर जे तुम्ही इतरांना देताय त्यामध्ये तुम्ही काही कॉम्प्रोमाइज सुद्धा करत आहात. म्हणजे बाकीच्यांना देण्यासाठी, एक नवीन सुरुवात होण्यासाठी, त्यांच्याशी आपलं एक नातं सुरू होण्यासाठी तुम्ही काही गोष्टींचा त्याग करत आहात. तडजोड करताना दिसत आहात. आणि पेज ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला काही ना काही संदेश असा मिळेल की ज्यामुळे एक नवं नातं तुमचं होणार आहे. एक नवी सुरुवात, काहीतरी रचनात्मक, क्रिएटिव्ह असं तुम्ही निर्माण करणार आहात. नवं प्रोजेक्ट तुमचं सुरू होऊ शकतं आणि त्या बाबतीत तुम्हाला काही संदेश मिळू शकतो. त्या बाबतीत काही ना काही संधी हे द्वार तुम्हाला देणार आहे. 9 ऑफ सॉर्ड्सचं हे कार्ड, त्याच्या खाली द फूलचं कार्ड. तर ही कार्ड्स काय सांगतायत की तुम्ही जी चिंता करत होतात, ज्या बाबतीत आधी अतिविचार करत होतात, कशाची तरी वाट पाहत होतात आणि त्यामुळे त्रस्त होतात, नकारात्मक होतात, तर तिकडे तुमची ही चिंता दूर होतेय आणि ब्रह्मांडावरचा तुमचा विश्वास दृढ होत आहे. मुख्य कार्ड जे आलंय ते 5 ऑफ वँडचं कार्ड आहे. तर हे सगळे बदल, हे मोठं परिवर्तन तुम्हाला मार्ग कशाच्या बाबतीत मिळत आहे, तर तुमच्या ह्या करिअरमध्ये तुमची प्रगती होणार आहे. तुम्ही एखाद्या स्पर्धेत असू शकता किंवा तुम्ही जिथे काम करत आहात. आता सगळीकडेच तशी स्पर्धा तर आहेच, सर्व क्षेत्रातच आहे. पण जिथे तुम्ही काम करत आहात तिथे खूप स्पर्धा आहे. अनेकांच्या इच्छा तुमच्या कामाशी जोडलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही काय करावं? तुमची इच्छा कशी पूर्ण करावी? तुमची स्वप्न कशी पूर्ण करावीत? ह्या चिंतेमध्ये तुम्ही जिथे होतात, तिथे ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे. ह्या स्पर्धेमध्ये कसं टिकायचं? ह्या स्पर्धेमध्ये कसं उतरायचं? ह्या बाबतीत काही ना काही सोल्युशन तुम्हाला मिळताना दिसत आहे. हे जे द्वार तुमच्यासाठी खुलं होत आहे, ते तुम्हाला संधी देणारे, तो मार्ग दाखवणारे, जेणेकरून तुम्ही जिथे चिंता करत आहात, जिथे तुम्ही खूप सारे प्रयत्न आधी केलेले आहेत, तिथे तुम्हाला स्पष्टता येईल. तिथे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि एक नवीन सुरुवात, एक नवं प्रोजेक्ट तुम्ही हातात घेऊ शकाल. तुमच्या स्थितीमध्ये परिवर्तन येत आहे. हे जे रीडिंग आहे ते काय सांगतंय? या रीडिंग मध्ये हे जे संदेश आपल्याला मिळालेत ते तर आहेतच, पण अजून ब्रह्मांडाला काय सांगायचंय? तर कॅरेटचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला संधी मिळणार आहे. ते तर इथे सुद्धा आपल्याला कळलेलं की काही ना काही संदेश तुमच्यापर्यंत येईल, नवं प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतं किंवा एक नवं नातं तुमचं होऊ शकतं. सप्टेंबर महिना तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. जे काही आता तुम्ही करत आहात त्यामध्ये विशेष काहीतरी सप्टेंबरमध्ये होणार आहे.
टू फेस फ्रेंड. एखादी अशी व्यक्ती आहे जी सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजूनी बोलत आहे. ही तुमची ऊर्जा सुद्धा असू शकते, कारण आपण सुद्धा अनेक वेळा ह्या बाजूने विचार करतो, त्या बाजूने विचार करतो. मला असं पण वाटतंय, मला तसं पण वाटतंय, अशी द्विधा अवस्था आपली सुद्धा होते. टी पॉटचं हे कार्ड, तर ही व्यक्ती कोण आहे ज्याच्याशी तुमचा खूप जवळचा संबंध आहे, ज्याच्याशी तुमची एक वेगळी मैत्री आहे. रिकन्सिलेशनचं कार्ड आहे. तर ही जी तुमची मैत्री आहे अशा व्यक्ती बरोबर, किंवा ही सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा, त्यांची मैत्री होतीये, ते संतुलित होत आहेत, ते एकत्र येत आहेत, आणि ते एकत्र येत असल्यामुळेच इच्छा पूर्ण होणारे ब्रह्मांड संधी देत आहे. काही ना काही चांगलं तुमच्या बाबतीत होणारे, प्रगतीच्या दृष्टीने परिवर्तन येत आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2. तुम्ही जर 6 ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय कोणतं मोठं द्वार तुमच्यासाठी खुलं होत आहे. ह्या कार्डवरून हे लक्षात येतंय की तुम्हाला अनेकांना मदत करण्याची संधी ब्रह्मांड देणार आहे. तुम्ही समृद्ध होत आहात आणि यामुळे तुम्ही अनेकांना खूप काही देऊ शकत आहात. शिवाय कर्म बॅलन्स होत आहे. तुम्हाला चांगलं कर्म करण्याची संधी मिळत आहे. पहिलं कार्ड आहे हँगमॅनचं. फाइव ऑफ पेंटॅकल, 2 ऑफ वॅन्ड, किंग ऑफ सॉर्ड, क्वीन ऑफ वॅन्ड. ओशोची कार्ड आहेत रिबर्थ, क्रिएटर, आउटसाइडर, कॉन्शियसनेस, मास्टर. टिलिपची कार्ड्स आपण नंतर पाहू, किंवा इथे ती राहतील सुद्धा. केअरफ्री टाइम, रूस्टर, बँक्वेट, टार्गेट आणि स्टार. स्टारचं कार्ड आपण इथे ठेवू मध्यावर. कोणतं मोठं द्वार खुलं होत आहे, तर तुम्ही स्टार बनत आहात, आणि त्यासाठी इथे गॅरंटीड सक्सेस, म्हणजे तुम्ही स्टार होणारच आहात. ब्रह्मांड सांगतंय की या बाबतीत तुम्हाला आता लवकरच खूप मोठं परिवर्तन दिसेल. तुम्ही मास्टर बनत आहात. क्वीन ऑफ वॅन्डच्या ऊर्जेमध्ये येत आहात, साहस करत आहात. तुमचं जे काही ध्येय आहे त्यासाठी तुम्ही खूप सकारात्मक राहून, साहसी बनून, आपल्या अंतर्ज्ञान शक्तीचा वापर करून अनेकांसाठी मार्गदर्शन देताना तुम्ही दिसत आहात. पहिलं जे कार्ड आहे ते हँगमॅनचं कार्ड आहे. तर हे हँगमॅनचं कार्ड आहे आणि त्याच्या खाली रिबर्थचं कार्ड. तर जी काही नकारात्मक ऊर्जा होती, भीती होती, चिंता होती, त्यावर मात करून तुम्ही नवीन जगताना दिसत आहात. नवा दृष्टिकोन तुमचा दिसतोय,
जिथे तुम्ही निरीक्षण केलं होतं, जिथे तुम्ही अभ्यास केला होता, त्या अभ्यासानंतर आणि त्या निरीक्षणानंतर तुमच्यामध्ये हे परिवर्तन येत आहे. तुमच्यामधली भीती दूर होत आहे आणि तुमचा आत्मविश्वास वाढतोय. 5 ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड आणि त्याच्या खाली द क्रिएटरचं हे कार्ड. तर ही कार्ड्स काय सांगतायत? ही कार्ड्स सांगतायत तुमच्याकडे काही अशी माणसं येतील जी स्वतःला कमजोर समजत आहेत, ज्यांना तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. तर तिथे तुम्ही त्यांना ती मदत देणार आहात. तुम्ही त्यांना तो प्रकाश देणार आहात, जो तुमच्याकडे आहे. तुमचा जे कार्य आहे त्याद्वारे तुम्ही काहीतरी निर्माण करत आहात आणि त्या नवनिर्मितीमधून तुम्ही त्यांना दिशा दाखवताना दिसत आहात. ह्या स्थितीमधून त्यांना बाहेर काढत आहात. टू ऑफ वॅन्डचं कार्ड आणि द आउटसाइडरचं कार्ड. तर ही कार्ड्स काय सांगतायत, की जिथे तुम्हाला असं अडकल्यागत वाटत होतं, तर तिथे आता तुम्ही नियोजन करताना दिसत आहात. तुमच्या हे लक्षात येतंय, की हे द्वार खुलं आहे आणि त्यामुळे हे द्वार खुलं करून तुम्ही बाहेर जाण्याच्या विचारात आहात. तुम्ही याबाबत विचार करत आहात, की आता या बाहेरच्या जगात जेव्हा मला पडायचंय, बाहेर पडायचंय, वावरायचंय, तेव्हा मी काय केलं पाहिजे? त्याबाबत नियोजन करताना तुम्ही दिसत आहात. तुमचं जे स्वप्न आहे त्याबाबत तुम्ही विचार करत आहात, दूरदृष्टीने विचार करत आहात. हे साहस कसं करावं याबाबत तुमचा विचार चाललेला आहे. आधी तुमची ऊर्जा कशी होती, की तुम्हाला असं वाटत होतं, की कोणीतरी तुम्हाला बांधून ठेवलंय आणि त्यामुळे या दरवाजाच्या बाहेर जाणं तुम्हाला आधी अशक्य वाटत होतं. तर आता हे तुमच्या लक्षात येतंय, की हा दरवाजा तर खुलाच आहे. मला आता बाहेर पडायला हवं आणि बाहेर जाण्यासाठी मी तयार व्हायला हवं आता. किंग ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आणि कॉन्शियसनेसचं कार्ड. तर तुमचे अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला या बाबतीत जिथे तुम्हाला प्रश्न पडलेत काही की कसं करावं, साहस कसं दाखवावं, तर त्या बाबतीत स्पष्टता तुमची अंतर्ज्ञान शक्ती देते. तुम्ही नेमकं काय करायला हवं हे तीच तुम्हाला सांगत आहे. आणि म्हणून तुम्ही क्वीन ऑफ वॅन्डच्या ऊर्जेमध्ये येत आहात. तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मास्टरच्या ऊर्जेमध्ये आणत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुम्ही इतरांना मदत, मार्गदर्शन करू शकाल अशा एका चांगल्या स्थितीमध्ये येत आहात. चांगल्या ऊर्जेमध्ये येत आहात आणि म्हणून तुम्ही अनेकांचं आकर्षण ठरत आहात. अनेक जण तुमच्याकडे मार्गदर्शन घ्यायला येऊ शकतात, आकर्षित होऊ शकतात किंवा ती माणसं अशी सुद्धा असतील ज्यांना अभ्यास करायचा आहे आणि तुमच्याकडे ती काही शिकायला येऊ शकतात. इथे 5 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर तुम्ही इतरांना मदत करताना दिसत आहात. अशी माणसं जी कमजोर आहेत, अशी माणसं ज्यांना तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. मग ही मदत कोणत्याही पद्धतीने असू शकते. तुम्ही त्यांना दान देत आहात, दानधर्म करत आहात किंवा वि तुम्ही ज्ञान देत आहात. आर्थिक मदत असू शकते किंवा जे काही तुमच्याकडे आहे, ते तुम्ही इतरांना देताना दिसत आहात. आणि म्हणून या स्टारच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. केअरफ्री टाइम, रूस्टर, कॉम्प्लिमेंट फ्रॉम ॲडमायरर आणि टार्गेट.
तर जे काही तुम्ही करत आहात, जे तुमचं ध्येय आहे, त्यावर तुमचा लक्ष केंद्रित आहे. एक अशी व्यक्ती आहे, जी दुरून तुम्हाला पाहत आहे, दुरून तुमचं कौतुक करत आहे. अर्थातच ह्या व्यक्तीपासून तुम्ही स्वतःला लांब ठेवायचं आहे. कारण ही जी व्यक्ती आहे, ती फक्त दुरून तुमच्या बाबत खूप काही चांगलं बोलत आहे. पाठीमागे तुमचं कौतुक करत आहे. रूस्टरचं हे कार्ड हे सुद्धा सांगतंय की तुम्हाला नियोजन करायचं आहे. कशा प्रकारे तुम्ही काम करू शकता, कोणत्या वेळी काय करायचं आहे, ह्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टी ठरवणं आवश्यक आहे. केअर फ्री टाइम हे कार्ड सांगतंय की आता तुम्ही रिलॅक्स दिसत आहात. तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि हे द्वार तुम्हाला काय देत आहे, तर ते तुम्हाला स्टार बनवत आहे. अनेकांना मदत करण्याची संधी ब्रह्मांड तुम्हाला देत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुम्ही गुरुच्या भूमिकेमध्ये येताना दिसत आहात. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3, तुम्ही जर द वर्ल्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आपण या रीडिंगद्वारे पाहतोय कोणतं मोठं द्वार तुमच्यासाठी खुलं होत आहे. पाहूया बाकीची कार्ड्स काय आहेत. मुख्य कार्ड तुमच्या रीडिंगचं आहे द वर्ल्ड, म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढतोय, एक चक्र पूर्ण होतंय आणि तुमच्या कामाचा विस्तार होतोय. ज्याप्रमाणे ह्या स्त्रीच्या हातात मॅजिक वॉन्ड्स आहेत, त्याप्रमाणे चमत्कार करू शकाल अशा काही शक्ती तुमच्याकडे आहेत आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतोय. पहिलं कार्ड आहे 3 ऑफ सॉर्ड. दूसरा है 5 ऑफ कप, टेम्परन्स, द फूल, हायरोफंट. त्याखाली आहे कंडिशनिंग, सेपरेशन, अलोननेस, माइंड, ब्रेक थ्रू. शील्ड, अप्रैल, डायमंड, बास्केट, आणि स्कल. जे काही तुमचं दुःख होतं किंवा जे तुमच्यावर शाब्दिक वार झाले, त्यामुळे जे तुमच्या वाट्याला दुःख आलं, तुमचं मन दुखावलं गेलं, तर तिथे तुम्ही अधिक शक्तिशाली बनताना दिसत आहात. त्या दुःखातूनच तुम्ही इतके शक्तिशाली बनत आहात. तुम्हाला तुमची ताकद समजत आहे आणि तुम्ही कसे वेगळे आहात हे तुम्हाला लक्षात येत आहे. फाइव ऑफ कपचं हे कार्ड आणि सेपरेशनचं कार्ड. तर हे जे द्वार खुलं होत आहे, त्यामुळे तुमचं जे दुःख आहे, जे खोलवर तुमच्या मनात दाबलं गेलेलं आहे, त्याचा उपचार होणार आहे. टेम्परन्सचं हे कार्ड सांगतंय की हे जे दुःख आहे ते खूप खोलवर कुठेतरी तुमच्या मनात आहे
आणि ही जी तुमची यात्रा आहे तिथे तुम्ही एकट्याने चाललेले आहात. प्रकाश तुम्हाला दिसतोय, तुमचे देवदूत तुमच्या बरोबर आहेत आणि त्यामुळे आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही काहीतरी निर्माण करताना दिसत आहात. ही दुःखमय स्थिती असली तरी सुद्धा ह्यातून सुद्धा तुम्हाला मार्ग मिळत आहे. का मार्ग मिळत आहे? कारण तुमचा ब्रह्मांडावर विश्वास आहे आणि तो दृढ होत आहे. इथे माइंडचं हे कार्ड सांगतंय की नकारात्मक ऊर्जा आधी होती, त्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात आली, आकर्षित झाली. पण आता तुम्हाला या नकारात्मक ऊर्जेबाबत समजत आहे, तुम्ही परिपक्व होत आहात आणि हे जे काही नकारात्मक ऊर्जा जी आहे, जी त्रस्त करायची, तुम्हाला बांधून ठेवायची, तर त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. द फूलचं हे कार्ड सांगतंय की एक नवीन यात्रा तुमची सुरू होत आहे. हायरोफंटचं कार्ड म्हणजे तुमचे गुरु तुम्हाला या यात्रेवर नेत आहेत. एखादी गुरु व्यक्ती तुमच्या जीवनात येऊ शकते किंवा तुम्हाला ब्रेक थ्रू मिळत आहे आणि तुम्ही गुरुच्या भूमिकेत येत आहात, अनेकांना मार्गदर्शन करत आहात, असं सुद्धा होऊ शकतं. ब्रेक थ्रू मात्र मिळत आहे. जे काही आता होणार आहे हे द्वार तुम्हाला ब्रेक थ्रू देत आहे, ज्याद्वारे तुम्ही एक नवीन यात्रा सुरू करणार आहात, गुरुच्या भूमिकेत येत आहात किंवा काहीतरी नवीन शिकत आहात, ज्यामुळे तुम्ही डायमंड बनणार आहात, तुम्ही एक हिरा बनणार आहात, हिऱ्याप्रमाणे चमकणार आहात. एप्रिलचा महिना सांगतोय की ही जी प्रोसेस आहे, हे द्वार तुमच्यासाठी आधीच खुलं झालेलं आहे. पण पुढच्या वर्षीच्या एप्रिलपर्यंत यामध्ये खूप काही चांगलं होणार आहे, अधिक तुम्ही शक्तिशाली व्हाल. पण ह्या एप्रिल महिन्यापासूनच तुमच्यामध्ये हे परिवर्तन आलेलं आहे. संघर्ष कमी झालाय आणि तुम्हाला जे रिझल्ट्स मिळायला पाहिजे ते रिझल्ट्स आता दिसत आहेत. तुम्ही सुरक्षित आहात असं ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय. बास्केटचं हे कार्ड काय सांगतंय की जी काही मेहनत तुम्ही आधी घेतलेली आहे, जे दुःख तुमच्या वाट्याला आलं, त्यानंतर ज्या स्थितीमधनं तुम्ही गेलात, तर आता तुम्हाला खूप सारे रिवॉर्ड्स मिळणार आहेत. तुम्ही जे काही केलं त्याबाबत तुम्हाला रिझल्ट्स मिळायला सुरुवात होणार आहे किंवा सुरुवात झालेली सुद्धा असू शकते. स्कलचं हे कार्ड सांगतंय की जी काही तुमची रहस्य आहेत किंवा एखाद्या व्यक्तीपासून तुम्ही सावध राहायला हवं. एकंदरीत एक असं द्वार खुलं होतंय जे तुम्हाला ब्रेक थ्रू देणार आहे, ज्यामुळे तुमचं हे जे दुःख आहे ते दूर होणार आहे. जे दुःख तुम्ही दाबून ठेवलंय, तर त्या दाबलेल्या दुःखामुळे जी तुमच्या मनाची स्थिती झालेली आहे तिचा उपचार होणार आहे. देवदूत तुमच्या बरोबर आहेत आणि तुमची एक नवीन यात्रा सुरू होत आहे तुमच्या गुरूंबरोबर, किंवा तुम्ही गुरु बनून अनेकांना पुढे घेऊन जाताना दिसत आहात. कामाचा विस्तार होतोय, तुमचा आत्मविश्वास वाढतोय. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.